कला दर्पण न्यूज. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने रविवार 19 जुलै 2026 रोजी इंजिनिअरिंग असोसिएशन सभागृह कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माननीय राजकुमार पिंपळगावकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान 2026 प्रदान करून गौरवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वागताने झाली. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनने राजकुमार पिंपळगावकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान 2026 आणि सन्मानपत्र प्रदान केला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी समाजासाठी केलेल्या त्यांच्या योगदानाचं कौतुक केलं. सन्मानपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि अथक परिश्रमांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला असून भविष्यातही त्यांचं कार्य अधिक प्रभावीपणे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी आनंद युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश वितकर आणि सचिव तेजस्विनी दिवटे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक प्रदान करण्यात आलं. सन्मान स्वीकारल्यानंतर राजकुमार पिंपळगावकर यांनी हा पुरस्कार आपल्या सहकाऱ्यांचा, कुटुंबियांचा आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांचा असल्याचं सांगत भविष्यातही शिक्षण, समाजसेवा आणि जनहिताच्या कार्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. हा सन्मान मिळाल्याबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.